संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित. लोकसभेत केवळ 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. एकूण 12 विधेयकं संमत. संसदेच्या अधिवेशनात विरोधकांचा चर्चेला विरोध. मात्र घोषणाबाजी आणि गदारोळ करून व्यत्यय आणण्याची मानसिकता स्पष्ट. संसदीय कामकाज मंत्र्यांची टीका. चर्चा हे लोकशाहीचं मुख्य शस्त्र. मात्र स्वतःचा दुटप्पी चेहरा उघडा पडण्याच्या भीतीनेच विरोधकांनी चर्चेपासून पळ काढला. मुख्यमंत्र्यांचा घणाघात. जुलै महिन्यात भारताची एकूण निर्यात 13.31% वाढून 80.14 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोचली. वस्तूंच्या निर्यातीत 17% दमदार वाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि अकादमी पुरस्कारांचं वितरण. विविध क्षेत्रांमधल्या 115 नामवंत कलाकारांचा सन्मान. 2029 ते 30 पर्यंत मुंबईतील सर्व उपनगरी गाड्या मेट्रोसारख्याच आकर्षक, स्वच्छ आणि वातानुकूलित असतील. त्यासाठीचं द्वितीय श्रेणीचं भाडं न वाढवण्याचा निर्णय. मुख्यमंत्री एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्यातील दुष्काळावर मात करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते MMRDAच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. मुंबईकरांचा प्रवास सोपा करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही. आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज नांदेडमध्ये हल्ला. हल्ल्यामागील हेतूचा तपास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.